बुलढाण्यात सामाजिक मतांचे विघटन करण्याचे षडयंत्र. आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचे पत्रकार परिषदेत आरोप. बुलढाणा नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे, मात्र इथे अनेक मतदारांना मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था राज्यकर्त्यांनी करून ठेवली असून 40% मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अनेकांना बूथ मिळणार नाही, तर सामाजिक मतांचे विघटन करण्याचे मोठे षडयंत्र केल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी आज 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत केला. बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शहरातील अनेक प्रभागामध्ये करण्यात आलेल्या मतदार यादीतील बदलांची माहिती दिली. सत्ताधारी आणि प्रशासनाने हातमिळवणी करून या प्रभागातील मतदान त्या प्रभागात फेकले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतदानाला विभाजित करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. इक्बाल चौक मिर्झानगर येथील मतदारांना इतर प्रभागात टाकण्यात आले आहे. ही स्थिती अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले. हे सहज झाले असे नाही, तर सत्ताधारी व प्रशासन यांची ही कुटील खेळी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. याबाबत आपण माननीय उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. बुलढाणा शहरातील प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार रचना 100% नियमबाह्य जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे. इक्बाल नगर, मिर्झानगर मुस्लिम एरियाचं वोटिंग हिंदू एरियामध्ये टाकण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तिथले 300 मतदार या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. काही इक्बाल चौकातले मतदार प्रभाग 8 मध्ये टाकण्यात आलेले आहे. तर प्रभाग 13 महात्मा फुले नगर, सावित्रीबाई फुले नगर येथील अनुसूचित जातीचे 247 मतदान प्रभाग 5 मध्ये टाकून नियमबाह्यरित्या आरक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. ज्यामुळे मुस्लिमांना यापुढे ज्यांचे आज बुलढाणा शहरामध्ये मुस्लिमांचे 7 उमेदवार निवडून येतात, यानंतर 2च येतील, 3च येतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाहीर होऊ शकते. हा घाट सत्ताधाऱ्यांनी रचलेला आहे. म्हणून आम्ही नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार यादी उच्च न्यायालयापर्यंत नेली आहे. उच्च न्यायालयापासून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये हेरिंग आहे, सुनावणी आहे. लवकरच त्याचा निर्णय बाहेर येईल आणि आमचा न्यायाधीशावर विश्वास आहे. आमच्याकडून निकाल लागेल. जर आमच्याकडून निकाल लागला तर निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी स्थगित सुद्धा होऊ शकते. बुलढाणेकरांना सुज्ञ आहेत, आपला बूथ आपला प्रभाग जाणून घेतील हे आवाहन आम्ही या निमित्तानं प्रथमतः करतो. कारण न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागला तर आपण मतदारापासून वंचित राहू नये. या राज्यकर्त्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी प्रत्येक बुलढाणेकरांना सज्ज राहावं हे आवाहन करतो.